कारमध्ये काही दिवसांनी कार कम्प्लिटली डिजिटल होईल. आज बऱ्यापैकी झाली आहे. तुम्हाला माहिती आहे की मी ज्या कंपनीमध्ये HR डायरेक्टर म्हणून आता काम करत होतो, आता शेवटच्या लिअर कॉर्पोरेशन आमचं इंजिनिअरिंग सेंटर होतं. त्याच्यामध्ये काय करायचो आम्ही, तर कारमध्ये बॉडी सिस्टीम्स असतात त्याच्या संबंध मॅनेज करायला. तर आमची BMWची अशी एक रिक्वायरमेंट होती आणि आता ती खूप कॉमन व्हायला लागली आहे. पण जर गाडी वळत असेल तर त्याचे हेडलॅम्प्स आहेत ते पण वळतात. कारण तुम्हाला उजव्या बाजूला वळताना तुम्हाला तिथलं दिसलं पाहिजे, समोर दिसून उपयोग नाही. तर कारचे हेडलाईट्स आहेत ते थोडेसे उजवीकडे होतात, म्हणजे तुम्हाला जेणेकरून उजवीकडे वळायला सोपं जातं. जर कार सेन्स करते ते. नंतर तुम्ही जर आज चढावरती जात असाल तर तुमचा हेडलॅम्प खाली राहतो, तर तो ऑटोमॅटिक कारचा डिग्री बघून तो त्याचा हेडलॅम्प होतो तो वरती येतो. अशा प्रकारचे वेगवेगळे टेक्नॉलॉजी आली आहे. किंवा कीलेस एंट्री, की तुम्ही तुमच्या हातामध्ये रिमोट असतो आणि त्याला स्टार्ट बटन असतं, फक्त ती कार तुम्हाला किल्ली घालून चालू करायला लागत नाही. कीलेस एंट्री म्हणतो आपण त्याला. काही कार आता नवीन अशा आहेत की तुमचं प्रॉक्सिमिटी ओळखतं. तुम्ही कारच्या जवळ गेलात तर ती कार ऑटोमॅटिक तुमच्या खिशात जर किल्ली असेल तर ते ऑटोमॅटिक अनलॉक होते. अशा प्रकारच्या कितीतरी, म्हणजे आता स्वतः उदाहरण झालं तर आमची एक कंपनी होती की ज्याच्यामध्ये नवीन प्रकारचं डेव्हलपमेंट चालली होती आणि ती आता काही दिवसांनी, काही देशांमध्ये ऑलरेडी आहे पण ती आता नवीन जास्ती कॉमन होईल. तर काय होतं ना की या युरोपियन देशामध्ये कोल्ड कंट्रीज ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर ऑफिसमधून बाहेर पडताना कार जर चालू केली तर ते कारमध्ये वॉर्मर जो आहे AC मधला तो गरम व्हायला आणि आतमधली जे वातावरण आहे ते योग्य तापमानाचं होईपर्यंत तोपर्यंत गार असतं खूप. तर किमान 15 ते 20 मिनिटं जातात आणि तुम्ही अनकम्फर्टमध्ये गाडी चालवता, अनकम्फर्ट सिच्युएशनमध्ये जेव्हा गाडी चालवता. तर अशी टेक्नॉलॉजी निर्माण केली की तुम्ही ऑफिसमध्ये बसून इंटरनेटच्या थ्रू तुम्ही गाडी चालू करू शकाल आणि तुमचा AC चालू करू शकाल आणि AC विल पुट ऑन वॉर्मर and that will be 10 minutes ahead or 15 minutes ahead, whatever you want to. And when you go and you can open the door, तुमच्याकडे आतमध्ये वॉर्म एन्व्हायरमेंट असेल. द सेम एक्झॅक्टली वर्क्स फॉर इंडिया और आपल्या काइंड ऑफ जे कंट्रीज आहेत तिथे AC चालू शकेल. किंवा मी ऑफिसमध्ये बसलोय, माझी कार घरी आहे, पिझ्झाची ऑर्डर दिली आहे, पिझ्झा आलाय, घर बंद आहे, तर मी त्याला सांगू शकतो मी याचं दार उघडतो कारचं, त्याच्यामध्ये ठेव आणि डिलिव्हरी करून जा. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आज येत आहेत आणि म्हणून मी म्हणलं ना की या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंट नाही आहे. तुमच्याकडं राईट स्किल असेल आणि ते काम करायची तयारी असेल तर खूप जॉब आहेत. आजही तुम्ही नोकरी नावाचं एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती बघा शेकडो आणि हजारो वेकंट पोझिशन्स असतात, पण त्यांना मिळत नाहीत जॉब्स. त्यांना माणसं मिळत नाहीत त्या जॉबसाठी 100%. जर तशी सिच्युएशन असती की खूप माणसं आहेत तर त्या नोकरीचं कामच चालू नसतं. आज ते त्याच्यावरती बिझनेस करतात. त्यांच्या मेन पेजवरती जर ॲडव्हर्टाइजमेंट द्यायची असेल तर त्यांना किमान 25 ते 30 लाख रुपये द्यायला लागतात फक्त एवढीशी ॲडव्हर्टाइजमेंट द्यायला. सो यू कॅन इमॅजिन की इंडियामध्ये आजही तुम्ही कितीही म्हणलात तरी मार्केट जॉबसाठी किती आहे. तर त्यामुळे या अशा प्रकारचं थोडंसं तुम्ही वाचायला सुरुवात केला, यू विल गेट टू नो की देर आर लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज अराउंड.